नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज 8 फेब्रुवारी म्हणजे संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन आणि त्याचं औचित्य साधून आज आपण आलो आहोत ठाण्यातील गजानन महाराज मठ येथे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो आज सकाळपासूनच भक्तांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच प्रत्येक भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी आलेला पाहायला मिळतोय। आता आपण पाहतोय साधारण 3:30 पावणे 4 होत आले आहेत आणि या लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय। आता आपण आहोत ठाण्यातील श्री गजानन महाराज मठ येथे, राम मारुती रोड येथील गजानन महाराज मठ येथे आणि आपण पाहू शकतो भक्तांची मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लागलेली पाहायला मिळते आणि तेही अगदी व्यवस्थित नीटनेटके प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो। दर्शनासाठी प्रत्येक जण इथे आलेला आहे, कुठलाही गडबड गोंधळ न करता प्रत्येक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेलं पाहायला मिळते। आपण पाहू शकतो आज गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि त्याचाच औचित्य साधून आपण पाहू शकतो ठाण्यातील राम मारुती रोड इथे सध्या आहोत आणि आपण ही जर रांग पाहिली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ही रांग पाहायला मिळते। आज सकाळपासूनच या ठिकाणी भक्त दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहू शकतो की महाराजांच्या दर्शनासाठी सगळेजण आलेले पाहायला मिळत आहेत। ताई, काय सांगाल, कुठून आला आहात, दर्शनासाठी आला आहात? मी मुलुंडवरनं आलेली आहे। दर प्रगट दिनाला मी आपल्या गजानन महाराजांच्या मठमध्ये येते। किती लाईन असली तरी लाईनीत उभा राहून गजानन महाराजांचा आशीर्वाद घेते। धन्यवाद। गणगण गणात बोलते। ताई, काय सांगाल, कुठून आला आहात आणि कशा भावना आहेत आज प्रगट दिन आहे? आम्ही इथूनच आलेलो आहोत आणि आम्ही दरवर्षी येतो। कार्यक्रम खूप छान असतो इथे, आठवणीतला कार्यक्रम असतो, दरवर्षी येतो आम्ही। नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनासाठी आलाय। सर, काय सांगाल, तुम्ही आज दर्शनासाठी आला आहात? हो, खूप चांगलं वाटतंय। कसं वाटतंय? दर्शनासाठी आलोय तर आम्हाला खूपच छान वाटतंय। आणि चांगली सोय केली सोय सोय पण चांगली आहे त्यांची। ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी लाईन ठेवली आहे ना, ते एक बरं आहे। त्यामुळे ठाणे लाईव्ह का असं थँक्यू। नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आपण सांगितलं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण भाविक गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात। आपल्याला 2 रांगा पाहायला मिळतात आणि त्या देखील एकदम सोयीस्कर नीटनेटक्या पाहायला मिळतात। न कुठलाही गोंधळ गडबड न करता या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। अगदी लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आपण आहोत सध्या ठाण्यातील राम मारुती रोड येथील श्री गजानन महाराज मठामध्ये आणि आपण पाहू शकतो उन्हा तारामध्ये सगळेजण भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी सुंदर अशी सजावट देखील केलेली आहे। मंडप व्यवस्था असू द्या, प्रत्येक भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था असू द्या, महाप्रसाद असू द्या, फूल असू द्या, त्या सगळ्यांची या ठिकाणी नीटनेटकी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात रांग लागलेली पाहायला मिळते। आपण थोड्याच वेळात दर्शन घेणार आहोत। आपण पाहू शकतो हा संपूर्ण जो परिसर आहे तो पूर्णपणे भक्तांनी गजबजलेला पाहायला मिळतोय। जर उजव्या साईडला आपण पाहिलं तर या ठिकाणी जर रांगेमध्ये थांबल्यानंतर आपल्याला जर तहान लागली असेल तर भाविकांसाठी ती देखील योग्य अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या संपूर्ण संस्थेकडून आपण पाहू शकतो आज मोठ्या प्रमाणात रांग आहे आणि गेले 2-3 दिवस गजानन महाराज मठामध्ये आपण पाहिलं तर विविध कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेलेली आहे। मग ते भजन असू द्यात, कीर्तन असू द्यात, नामस्मरण असू द्यात आणि आज महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्याचं औचित्य साधून आपण देखील या लाईव्हच्या माध्यमातून गजानन महाराज मठ येथे सध्या आपण आहोत आणि पाहू शकतो भरपूर अशी गर्दी पाहायला मिळते। अगदी चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच भाविक आज दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात आणि संस्थेकडून देखील गजानन महाराज मठ यांच्या संस्थेकडून देखील सुंदर असं आपल्याला पाहू शकतो सुंदर असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। एका ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे, एका ठिकाणी दर्शनासाठी व्यवस्थित रांग जोडली गेलेली पाहायला मिळते। आपण थोड्याच वेळामध्ये आतमध्ये जाणार आहोत आणि दर्शन आपल्या ठाणे लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आपण पाहिलं तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भाविक या ठिकाणी आज आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो
साधारण 4 वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते. या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण अशी व्यवस्था या ठिकाणी गजानन महाराज मठ इथे आपण पाहू शकतो त्यांच्या संपूर्ण टीमकडून योग्य पद्धतीने केली जाते आणि प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहे. आपण थोड्याच वेळात प्रवेश करतोय मंदिरामध्ये, मठामध्ये प्रवेश करतोय आणि आपण दर्शन घेणार आहोत. आपण पाहू शकतो आज गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि त्याचं औचित्य साधून आपण आज ठाण्यातील रामवर्धी रोड येथे असलेल्या श्री संत गजानन महाराज मठ येथे आपण सध्या आहोत आणि आपण पाहू शकतो आज सकाळपासूनच दर्शनासाठी प्रत्येक भाविक इथे आलेला पाहायला मिळतोय. आपण सध्या पाहू शकतो ठाण्यातील रामवर्धी रोड येथे आहोत आणि गजानन महाराजांचा प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण पाहू शकतो भाविकांची मोठ्या प्रमाणात रांग पाहायला मिळते. साधारण आता 4:15 वाजत आले आहेत. ही रांग सकाळपासूनच आपल्याला मोठी पाहायला मिळते. आपण मगाशी जसं पाहिलं की 2 रांगा होत्या आणि बाहेरून जी ही रांग सुरू होते. सर काय सांगाल, आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, मोठ्या संख्येने भाविक येत आहेत, काय भावना आणि कशा प्रकारचं असं नियोजन असणार आहे? जय गजानन. तुम्ही आता इथे बघताच आहात की वातावरण कसं आहे. आजचा आणि रविवार असल्यामुळे दुपारी जरा गर्दी बऱ्यापैकी आहे इकडे. आपल्या मंदिराला आता 47 वर्ष झाले आणि ठाण्यातलं एक प्रसिद्ध मंदिर आणि इथे तुम्ही बघितलं असेल तर आपल्या इथे गोड शिरा असतो जो सर्वांना व्यवस्थित क्वांटिटीमध्ये मिळतो. एक प्रसाद महाराजांचा हा खूप आवश्यक आहे. सकाळी इथे तुम्ही आरती बघितली असेल. एक वातावरण निर्मिती हे इथे होत असते. सगळे भाविक आणि तुम्ही इथे बघितलं असाल तर 200 ते 250 स्वयंसेवक इथे आहेत. आपापली जॉब सांभाळून इथे येतात आणि वर्षभर राबणारेही पण कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. हे सगळे महाराजांची कृपा आहे. माझे वडील विनय जोशी स्वतः बघतात, मी त्यांचा मुलगा. तर असं आहे. तुम्ही बघताच आहात गर्दी. संध्याकाळी अजून गर्दी वाढेल. नक्कीच आपण पाहू शकतो आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ठाण्यातील रामवर्धी रोड येथील श्री संत गजानन महाराज मठ इथे आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण जो हा परिसर आहे तो भक्तिमय वातावरणाने बहरलेला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण या ठिकाणी मठामध्ये देखील भाविकांची गर्दी आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी 2 रांगा पाहायला मिळतात, स्त्रियांसाठी वेगळ्या आणि पुरुषांसाठी वेगळ्या. अर्थातच घाई गोंधळ गडबड न करता या ठिकाणी व्यवस्थित मनोभावे दर्शन घेता येणार आहे. तर तुम्ही पण हे लाईव्ह पाहत असाल की तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच ठाण्यातील रामवर्धी रोड येथे तुम्ही नक्कीच या आपण पाहू शकतो. सर कसा आनंद होतोय, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि दरवर्षी उत्साह पाहायला मिळतो, तर काय सांगा? आनंद तर नक्कीच होतोय कारण महाराजांचा भक्त परिवार हा खूप आहे आणि यावर्षी 148वा प्रकट दिनाचा उत्सव आहे आणि आपल्या देवळाचा 47वा आहे आणि लोक एवढ्या आनंदाने, लोक एवढ्या श्रद्धेने इथे येत आहेत. तर नक्कीच आम्हाला आनंद आहे कारण हे सगळं जे आहे ते या भक्तांसाठीच आपण केलेलं आहे. त्यामुळे एवढ्या उत्साहाने आनंदाने भक्तगण येत असल्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झालेला आहे. आणि त्यांची प्रसादाची व्यवस्था मागे सगळी केलेली आहे आपण. म्हणजे आपण शिरा, झुणका भाकरी हा प्रसाद आपण त्यांना इथे मागे वाटतो आणि लोक या उत्सवाकरता भरभरून आपल्याला शिधा पण देतात. म्हणजे त्या लोकांचा उत्साह इतका आहे की मग त्यांना तो आनंद त्यांचा द्विगुणित करण्याची आमची जबाबदारी वाढते. त्यामुळे आपण त्यांना त्या रूपाने
आपण प्रसादाच्या रूपाने महाराजांच्या दर्शनाच्या रूपाने आम्ही त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करत असतो. नक्कीच यात सकाळपासूनच आपण पाहतो की रांग मोठ्या प्रमाणात आहे. संध्याकाळपर्यंत कशी रूपरेषा असणार आहे आणि कार्यक्रम असणार आहेत का, तर इतर भाविकांना तुम्ही काय सांगाल? रूपरेषा आपली अशी आहे की एक संध्याकाळी काही 1 तास भजनाचा कार्यक्रम असेल आणि रात्री 9 वाजता गजानन महाराजांच्या पोथीवरती गीत गजानन म्हणून कार्यक्रम आहे. त्याची काही 6 गाणी इथे ते गायक गाणार आहेत. ती जी गाणी आहेत ती अशोक बागवे हे जे प्रसिद्ध गीतकार आणि संगीत हे आहेत कवी त्यांनी लिहिलेली आहे आणि संगीतकार कौशल इनामदार त्यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि प्रशांत काळुंद्रेकर जे आपले या क्षेत्रातले गायक आहेत तर त्यांनी हे आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सेवा दिलेली आहे. तर तो कार्यक्रम आपल्याकडे रात्री 9 वाजता असेल. सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहिलं की संपूर्ण रूपरेषा जी आज दिवसभरातली आहे, मग ती महाप्रसाद असू द्यात, भोजन असू द्यात, त्यासोबतच संगीताचा कार्यक्रम असू द्यात, पोथी वाचन असू द्यात, कीर्तन असू द्यात, भजन असू द्यात, या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो आढावा आहे जो आज संपूर्ण दिवसभर राहणार आहे. आणि आपण पाहू शकतो की आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आज गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्त अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या ठिकाणी दर्शनासाठी आलेले, अगदी लहान लहान चिमुकली देखील आपल्या हाती गुलाबाचं फूल घेऊन गजानन महाराजांच्या साठी आणलेलं पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2 रांगांमध्ये व्यवस्थित असं भाविकांना दर्शनाची जी उत्तम सोय आहे ती स्वयंसेवकाकडनं केलेली पाहायला मिळते. उत्तम अशी योजना केलेली पाहायला मिळते. आपण पाहू शकतो मग ती महाप्रसाद असू द्यात, भोजन असू द्यात, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या स्वयंसेवकांनी देखील उत्तम प्रकारे भाविकांसाठी तयार केलेल्या पाहायला मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या ठिकाणी आज श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत. गणगण गणात पोते या नामामध्ये. सर काय सांगाल, आज तुम्ही दर्शनाला आला? एकदम फर्स्ट क्लास आणि हे ठाण्यातली शान गजानन महाराजांची आन, सगळी श्रद्धा महाराजांकडे. नक्कीच आपण पाहू शकतो की भाविकांमध्ये देखील उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे, महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज सकाळपासूनच मोठी रांग पाहायला मिळते आणि आता साधारण 4 वाजत आले आहेत. भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. महाप्रसाद असू द्यात, भोजन असू द्यात, सगळ्याचाच या ठिकाणी प्रत्येक जण लाभ घेताना पाहायला मिळतात. आणि आपण पाहू शकतो संध्याकाळी देखील सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 9 वाजता देखील या ठिकाणी पोथी वाचन आहे, त्यासोबत कीर्तन आहे, भोजन आहे. तर तुम्ही देखील दर्शनासाठी येणार असाल तर नक्कीच रात्री 9 वाजता जो कार्यक्रम होणार आहे त्याला देखील उपस्थित राहा मोठ्या संख्येने. आपण पाहू शकतो विविध प्रकारचे या ठिकाणी साधारण 2 ते 3 दिवसापासून इथे विविध कार्यक्रम सुरू होते. मग ते पोथी वाचन असू द्यात, नामस्मरण असू द्यात. आणि आपण पाहू शकतो की मोठ्या उत्साहात, मोठ्या भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण मठ परिसर जो आहे तो बहरून गेलेला पाहायला मिळतो. मागे लाईन वाढलेली आहे त्याच्यासाठी थोडंसं पुढे या फुलाच्या पुढ्या, प्रसादाच्या पुढ्या सोडून ठेवा. दर्शन झालं की प्रसादासाठी मागच्या बाजूला जायचंय. आपण शिधा आणला असेल, झुणका भाकरी हा नैवेद्य आणला असेल